हाय गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग ऑफ दुबई सिरीज. आय होप तुम्ही आमचे व्हिडिओज एन्जॉय करत आहात आणि तुम्हाला छान माहिती मिळत आहे. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत दुबईमधलं एक आयकॉनिक टुरिस्ट अट्रॅक्शन, ते म्हणजे दुबई फ्रेम. या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला दुबई फ्रेमबद्दल सर्व माहिती देणार आहोत. तिथे जायचे कसे, तिकीट कुठून घ्यायचे, किती प्राईस असते, एव्हरीथिंग. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सध्या आम्ही आहोत मॅक्स मेट्रो स्टेशन बाहेर. जर तुम्ही दुबईला येत असाल तर मेट्रो ही सर्वात कन्व्हिनियंट ट्रान्सपोर्ट ऑप्शन आहे. फास्ट, चीप आणि कम्फर्टेबल. गाईज, आपण क्विकली पाहूयात दुबई फ्रेमला जायचं कसं. तुम्ही तुमच्या लोकेशनवरून मेट्रोच्या रेड लाईनने ADCB किंवा मॅक्स मेट्रो स्टेशनवरती उतरा. त्यानंतर मेट्रो स्टेशनमधूनच दुबई फ्रेमला जाण्यासाठी एक्झिट आहे. मेट्रो स्टेशनमधून बाहेर पडल्यावर साधारण 15 ते 20 मिनिटे चालले की आपण पोहोचतो दुबई फ्रेमला. आणि तिकीट तुम्ही ऑफलाईन काउंटर और ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून घेऊ शकता, ज्याची प्राईस 500 to 600 एवढी असते. ही सर्व माहिती स्क्रीनवर दिली आहे. मित्रांनो, दुबईचं इन्फ्रास्ट्रक्चर खरंच खूप भारी आहे. सुपर क्लीन आणि व्यवस्थित रोड्स, नीट साईडवेज आणि पाहू तिथे टॉल स्कायस्कॅपर्स. ती बघा दुबई फ्रेमची पहिली झलक. गोल्डन रेक्टँगल सारखं चमकतंय. खरंच दुरून बघतानाही फील येतो की आपण काहीतरी भारी एक्सपिरियन्स करणार आहोत. फायनली वी आर हिअर. ही दुबई फ्रेमसाठीचं मेन एंट्रन्स आहे. इथे तिकीट काउंटर्स आहेत आणि क्राऊड देखील दिसतोय. दुबई फ्रेम हे फक्त एक फोटो स्पॉट नाही, तर इथे आतमध्ये कंप्लीट जर्नी आहे. ओल्ड दुबईपासून फ्युचरिस्टिक दुबईपर्यंत. गाईज, आत आल्यानंतर सर्वप्रथम एक्झिबिशन एरिया आहे. इथे तुम्हाला दुबई फ्रेम कसं बिल्ड केलं गेलं, कोणते मटेरियल्स वापरले, किती टाईम लागला, हे सर्व इंटरॅक्टिव्ह स्क्रीन्स आणि मॉडेल्सवर दाखवले आहे. फॉर एक्झाम्पल, फ्रेमसाठी ग्लास, स्टील आणि ॲल्युमिनियम वापरले आहे. आणि हे पूर्ण स्ट्रक्चर ऑलमोस्ट 150 मीटर्स उंच आहे, म्हणजे जवळजवळ 52 फ्लोअर इतकं हाईट. ही कंप्लीट फ्रेम गोल्ड प्लेटेड आहे. आता आपण आलो आहोत एका खास सेक्शनमध्ये, जिथे ओल्ड दुबई दाखवली आहे. इथे आपल्याला जुने मार्केट्स, पारंपरिक कपडे, जुन्या घराचे मॉडेल्स दिसतात. अगदी त्या काळचं म्युझिक, लाईफस्टाईल आणि लोक कसं जगत होते हे सर्व इथे रिक्रिएट केलं आहे. फील्स लाईक आपण हिस्ट्रीमध्ये वॉक करत आहोत. हा भाग खूपच रिच वाटतो, कारण यामुळे दुबई कसा डेव्हलप झाला हे सर्व समजतं.
आता टाइम आहे वरच्या मजल्यावर जाण्याचा। ही आहे सुपरफास्ट लिफ्ट, जी 52 फ्लोअर्स फक्त काही सेकंडमध्ये कव्हर करते। लिफ्टच्या काचेतून बाहेरचा व्ह्यू दिसतोय आणि वर जाताना एक्साइटमेंट आणखी वाढते। खरंच एकदम थ्रिलिंग मोमेंट आहे। वाव, वी आर फायनली ऑन द टॉप फ्लोअर। वरतून आपल्याला खूप भारी व्ह्यू पाहायला मिळतं। आणि बघा, हा आहे फेमस ट्रान्सपरंट ग्लास फ्लोअर। खाली सरळ रस्ते, गाड्या आणि पार्क दिसतायत। चालताना असं वाटतं की आपण हवेत चालतोय। लिटल स्केरी पण सुपर फन। खरंच हा एक्सपिरियन्स नक्की मिस करू नका। यावरून चालताना ग्लास ऑटोमॅटिक ट्रान्सपरंट बनते। खरंच खूप बेस्ट एक्सपिरियन्स आहे हा। मित्रांनो, फ्रॉम द टॉप तुम्हाला दिसते बुर्ज खलिफा आणि खूप साऱ्या स्कायस्क्रेपर्स। हा पॅनोरामिक व्ह्यू अगदी पोस्टकार्डसारखा वाटतो। मॉर्निंग असो वा इव्हिनिंग, इथे दिसणारी स्कायलाईन खूप सुंदर आहे। माझ्या मते दुबई फ्रेमचा बेस्ट हायलाईट म्हणजे हा टॉप फ्लोअर व्ह्यू। आता आपण एक्झिट एरियाकडे आलो आहोत। इथे स्क्रीन्सवर तुम्हाला फ्युचर दुबई दाखवली जाते। अपकमिंग प्रोजेक्ट, टेक्नॉलॉजी, स्मार्ट सिटी आयडियाज आणि फ्युचरिस्टिक डिझाईन्स। दुबई कशी जगातील सर्वात मॉडर्न सिटी होणार आहे याचं एक छोटं ट्रेलर इथेच पाहायला मिळतं। तर गाईज, हा होता आमचा आजचा दुबई फ्रेम टूर। आमच्यासाठी हा एक्सपिरियन्स खूपच मेमोरेबल होता। हिस्ट्री, कल्चर, ॲडव्हेंचर आणि फ्युचर विजन सगळं एकाच ठिकाणी। जर तुम्ही दुबईला आलात तर दुबई फ्रेम नक्की व्हिजिट करा। आम्ही आजचा व्लॉग इथेच एंड करतो। इफ यू लाईक द व्हिडिओ, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। टिल देन, बाय बाय अँड टेक केअर।